सकाळच्या गडबडीत एकाच बॅटरपासून आपण 3 प्रकारच्या वेगवेगळ्या नाश्ता रेसिपी बनवणार आहोत, तेही कमी वेळेमध्ये। पौष्टिक अशा, प्रोटीन रिच, भरपूर भाज्या घालून। चला तर पाहूया। मी 1 वाटी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। हे मी 3 तास भिजत ठेवले होते। आता मिक्सरला काही न टाकता वाटून घ्यायचे। जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल। हे पहा, मस्त स्मूथ असं बॅटर झालेलं आहे, हे पाहू शकता। आणि 3 तासामध्ये छान फर्मेंटेशन झालंय। आता आपण एका वेगळ्या बाउल मध्ये थोडंसं मिश्रण काढून घेऊया। या प्रकारे तुम्ही राहिलेलं मिश्रण तसंच फ्रीज मध्ये ठेवू शकता, उद्याही वापरू शकता। आता मी याच्यामध्ये शिमला मिरची आणि गाजर किसून टाकलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। चवीनुसार मीठ आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत आणि 1 चिमूटभर खायचा सोडा। नाही टाकला तरी चालेल, पण त्याने थोडंसं हलकं आणि स्मूथ होतं। थोडंसं पाणी टाकून हे छान बॅटर तयार करून घेऊया। तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठीही बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठीही बनवू शकता। अगदी पौष्टिक आहे। जर तुम्हाला सोडा नसेल टाकायचा तर नका टाकू, पण खायलाही हलका फुलका आणि पावसाळ्यामध्ये टेस्टी असा नाश्ता आहे। आता छोटे छोटे या प्रकारे घावन बनवून घेऊया। सोड्यामुळे थोडीशी जाळी येते याच्यामध्ये, हे बघा या प्रकारे, आणि खूप सॉफ्ट होतात। आता आपण दोन्ही साइडला तेल टाकून भाजून घेऊया। मस्त रंग आला आणि खायलाही टेस्टी लागतात, कारण आपण मसाले त्याच्यामध्येच टाकलेत। कुठल्याही नारळाच्या किंवा सॉस सोबत, नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकता। आता त्याच बॅटरचं आपण अजून छोटे छोटे उत्तप्पे करून घेऊया। मुलांना दिसायला छान असं आकर्षण वाटते, म्हणून आपण वरून थोड्याशा भाज्या टाकून घेऊ। गाजर आणि बीट तुम्ही किसून मध्ये जरी टाकलं तरी छान दिसेल, दिसायलाही रंग दिसतो छान आणि चवीलाही छान लागतो। मस्त रंगही येईल लालसर। हे पहा, या प्रकारे छोटे छोटे उत्तप्पे तुम्हाला टिफिन मध्ये द्यायलाही सोपे होतात आणि खायलाही टेस्टी लागतात। आता आपण राहिलेल्या बॅटर मध्ये, हे पहा, हे एवढं बॅटर राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मी एका कढईमध्ये पाणी गरम केलंय आणि नंतर या बॅटर मध्ये इनो टाकलाय, थोडंसं पाणी। हा नाश्त्याचा प्रकार खूप छान आहे, अगदी ढोकळ्यासारखा लागतो। नक्की ट्राय करून बघा। हे पहा, अगदी हलकं फुलकं होतं। जर तुम्हाला बेसनचा ढोकळा खायचा नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही या प्रकारे ह्याचाही ढोकळा बनवू शकता। आता एका ताटाला मी तेल लावून घेतलंय आणि कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलंय। पाणी गरम करूनच इनो टाका पाणी गरम झाल्यानंतर। हे पहा, या प्रकारे। आता याच्यामध्ये एक 7 ते 8 मिनिटं ठेवून देऊ, 10 मिनिटापर्यंत छान आपला नाश्ता सेट होऊन जातो। हे पहा, सुरीने आपण चेक करूया, अगदी छान शिजतो आणि एकदम हलका फुलका। आता तुम्ही तुमच्या आकारानुसार कट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर। मस्त जाळी पडली आहे आणि अगदी स्मूथ झालाय, इडली सारखा। आता त्या राहिलेल्याच एकाच पॅन मध्ये आपण संपूर्ण नाश्ता बनवून घेतलाय। खूप जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी 3 प्रकारचा छान नाश्ता तयार होतो एकाच बॅटर पासून। तुम्हाला माझी रेसिपी किंवा चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण तेल टाकलंय, तेलामध्ये जिरं, तीळ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलंय, थोडा कढीपत्ता। मस्त रंग येतो आणि खायलाही छान लागतं तडका मारल्यावर। हे पहा, स्मूथ असा आपला नाश्ता तयार आहे। थँक यू।